जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती राबवली जाणारी काटेरी तार कंपनी योजना नेमकी कशी राबवली जाते, लाभ कोणाला दिला जातो, याच्या अंतर्गत अनुदान किती दिलं जातं, याच्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून 90% अनुदानावरती तार कंपनी योजना अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। ती योजना महाडीबीटीवरती नाहीये, याच्याबद्दल माहिती दिल्यानंतर मग बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की महाडीबीटीवरती असलेली तार कंपनी योजना ही नेमकी काय आहे, त्याच्या अंतर्गत कोण पात्र होतं। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर MIDH अर्थात एकात्मिक फलोत्पादन ही योजना राबवली जाते। केंद्र शासनाची ही योजना राज्यामध्ये महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाते आणि याच्याच अंतर्गत एक बाब आहे ती म्हणजे कुंपण घालणे। मित्रांनो, कुंपण घालणे या बाबीला 2025-26च्या जे काही नवीन गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये एक नवीन अनुदानाची परिसीमा निश्चित करून ही बाब महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेच्या अंतर्गत 300 रुपये प्रति रनिंग मीटर असा एक दर निश्चित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1000 रनिंग मीटर पर्यंत या बाबीचा लाभ दिला जातो। ज्याच्या अंतर्गत 10 फुटावरती लोखंडी पोल उभा करून 4 ताराचं कुंपण मारण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तरतूद आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 50% किंवा प्रति शेतकरी 1000 रनिंग मीटर अशा प्रकारामध्ये हे अनुदान दिलं जातं। मग ही बाब आता कोणी लाभ घ्यायचा, प्रत्येक शेतकरी याच्यामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतो का? नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकात्मिक फलोत्पादन या बाबीसाठी जो काही तरतुदीत करण्यात आलेला निधी असतो हा निधीच मुळात कमी असतो। याच्या अंतर्गत फळबागांची लागवड आहे, औषधी वनस्पतींची लागवड आहे, नवीन ड्रॅगन फ्रूट आले किंवा अनेक साऱ्या बाबी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, सुगंधी फुलं, बऱ्याच साऱ्या बाबी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत। याच्या अंतर्गत मोठे मोठे घटक सुद्धा आहेत, प्रकल्प आधारित घटक आहेत, कांदा चाळी आहेत किंवा शीतगृह आहे, हरित नेट, शेड नेट, याच्यानंतर आपण पॉली हाऊस, अशा मोठ्या मोठ्या बाबी सुद्धा याच्या अंतर्गत आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत तरतुदीत करण्यात आलेला निधी हा या मोठ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो। त्याच्यामुळे ही जी काही बाब आहे अशा बाबींना दिला तरी लक्षांक खूप कमी असतो आणि अशा कमी लक्षांकाच्या प्रमाणात शेतकरी याच्यामध्ये पात्र केले जातात। मग आता याच्यामध्ये कोण शेतकरी नेमके पात्र असणार आहेत? MIDH अर्थात फलोत्पादनच्या अंतर्गत जर समजा एखाद्या शेतकऱ्याने रोपवाटिका घेतली, त्या रोपवाटिकेसाठी असलेलं कुंपण एखाद्या शेतकऱ्याचं पॉली हाऊस, शेडनेट हाऊस किंवा एखादी फळबाग जर MIDHच्या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत असेल तर अशा फलोत्पादनच्या बाबीसाठीच हे कुंपण घालण्यासाठी हे अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 50% मर्यादेपर्यंत हे अनुदान दिलं जातं। त्याच्यामुळे 90% अनुदानावरती तार कंपनी योजना ही वेगळी आहे। ती न्यूक्लियस बजेट अर्थात केंद्रावधी जे काही बजेट असतं त्याच्या अंतर्गत राबवली जाते। वेगळी जी आहे ती जिल्हा परिषदच्या योजनेच्या अंतर्गत राबवली जाते आणि महाडीबीटी फार्मर स्कीम वरती जी राबवली जाते ती एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत राबवली जाते। ती फलोत्पादनच्या बाबीसाठीच ऍप्लिकेबल असते। लक्षांक कमी असल्यामुळे शेतकरी कमी प्रमाणात पात्र होतील, मात्र तुम्ही याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून या कुंपण घालणे या बाबीसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।